काय करू माय बाई, माय तर नशीब फुटलं बाप्पा, नशीब फुटलं माया. अशी कशी सून भेटली काय माहित बाप्पा मला. तर काय कामाची अशी सून की आपल्या ननदचं 4 दिवस करू नाही शकत. काय कामाची अशी सून. तिला माहित आहे माई पोरगी येणार आहे म्हणून. तर माई पोरगी याच्या पहिलेच आपण पाहून गेली होती आपल्या मायबापाच्या इथं. काय झालं असतं 4 दिवस राहिली असतील ननदचं केलं असतं तर. 4 दिवस नाही राहिली माई पोरगी येणार आहे तर त्याच्या पहिलेच पाहून गेली होती आपल्या मायबापाच्या इथं. काय करू बाई, पोरगाच नाही आपला तर सुनील म्हणून काय फायदा. पोरगाच तिला काही म्हणत नाही तर मी काय म्हणू माय बाई. मग बोलली तर मग असं होते, सासू बदमाश आहे, सासू बोलते, सासू असं सासू तसं. वरतून मा पोराली सांगते तुमची माय मला अशी बोलते, तुमची माय मला तशी बोलते. आजूबाजूचे लोकही म्हणतात माय किती बोलते हो माय सुनीले, माय किती बोलते हो बाई सुनीले. सुनीचे डंगरे माहिती आहे का घरातले कसे आहेत तर. जाऊ दे माय बाई, ते गेली तर गेली. ते नाही करीन तर काय मा पोरीचं काय करणार नाही का मी. किती झालं तर माई पोरगी आहे बापा, मला तर करावंच लागेल. कोणाच्या भरोशावर करू नाही माई पोरगी. माय अवनी तिची ती माई पोरगी आहे, माई पोरगी आहे बापा, मला तर करावंच लागेल मा पोरीचं. मा सुनील नाही केलं तर काय झालं. माय आहे ना तिची, मायला तर करावंच लागते आपल्या पोरीचं. ते नाही करत तर नाही करत, मीच करीन बापा मा पोरीचं. चल माय बाई, आता येण्यातच असेल माई पोरगी, तोपर्यंत मी स्वयंपाक पाणी बनवून ठेवतो. नाही तर अजून आल्याबरोबर स्वयंपाक नाही झाला, तिला माहीत पडलं तर ते स्वयंपाक करू लागेल मला. माई पोरगी आराम करायला उरली, तिला कोणते कामं सांगू माय बाई मी करायला. जाऊ दे बापा, मीच बनवतो. आई आता नाही बाई, आली बापा माई पोरगी, आली बापा सुनीता. बाई सुनीता आली का तू. हो आई आली मी. काऊन बाई एकटी झाली का. बुवा नाही आले. बुवा म्हणे ना घेऊन येतो म्हणा तुला. नाही आई, ते येणार होते मला घेऊन, पण मी ना म्हटलं तुम्ही काय येता, मला बसमध्ये बसून द्या म्हटलं. आणि बस स्टॉपपासून आपलं घर आहेच किती दूर. ऑटो केला आणि येऊन गेली मग मी. नाही माय, तू तब्येत नाही चांगली. बा येतो म्हणत होते तर घेऊन येते बुवाले बी. राहिले असते ते 2-3 दिवस. नाही बाई, घरी बी पाहिजे ना कोणी ना कोणी. वावरा शोराचं पा लागते. माझी सासू एकटी आहे. माझ्या सासूच्यानं काही कामधंदे करणं नाही होत ना बाई ना. माई नणद होती कशी हातभार लावू लागत होती, तिचंही लग्न झालं. त्याचं बी सासू सासऱ्याचं बी ध्यान देणारं कोणी ना कोणी पाहिजे नाही का. म्हणून तू येऊन होती राहिली मी. तू लय जिद करत होती म्हणून आली नाही बाई. नाही नाही नाही, जिद करू राहिली ती म्हणते पोरकी. स्वतःला पाहिलं तू ना, स्वतःला पाहिलं थोडी. पाहिलं कशी हालत झाली, पुरी बारीक होऊन गेली बाई तू. पायबर किती बारीक झाली तर. तब्येतवर ध्यान नाही देत, काही नाही देत. म्हणून तुला म्हटलं येऊन जा बाई 4-8 दिवस आराम करायसाठी. 4-8 दिवस राहशील, तुझ्या दवाखाना करतो मी, मग चालली जाशील नाही बाई लागन तर. बस तू बस, त्यासाठी चहा आणतो बनवून बस. वहिनी कुठे आहे. वहिनीला सांग ना चहा बनवायला. वहिनी नाही दिसू राहिल्या. आई मी काय म्हणते, रजनी वहिनी नाही दिसू राहिल्या. कुठे गेल्या रजनी वहिनी. मार्केटमध्ये गेल्या का भाजी गिजीचं आणायला. कुठे गेल्या तर त्या दिसून नाही राहिल्या. आता काय सांगू बाई, नणद देणार आहे म्हणून भाऊजे पाहून गेली म्हणून आपल्या मायबापाची, तर काय सांगू आता पोरीले. आई मी काय विचारतो आली, कुठे आहे रजनी वहिनी. जाऊ दे तिचं सोड. म्हणजे काही नाही वा, ते तिच्या माहेरी गेलेली आहे. तिची आजी आलेली आहे म्हणे, तर तिच्या आजीला भेटायला गेली ते. आई काही बोलू नको तू. काही खोटी नको बोलू. मला माहीत आहे मला वहिनी काऊन चालली गेली तर माहीत आहे मला. नाही वा, असं काही विचार नको करू, असं काही नाही. राहू दे आई, माय मन ठेवासाठी खोटी नको बोलू तू, खोटी नको बोलू. मला माहीत आहे वहिनी काऊन चालली गेली. मी येणार आहो म्हणून वहिनी चालली गेली ना. हमेशा वहिनी असंच करते हमेशा. म्हणून तर माई याचं मन नाही होत आई तुझ्या घरी, म्हणून माई याचं मन नाही होत. असं वाटते बाबा आपल्या घरी किती कामधंदे असले, काही असलं, कशी तब्येत असली तर आपल्याच घरी राहा, काही यावं नाही इथं. मला माहीत आहे ना वहिनी हमेशा अशीच करते हमेशा. मग तुलाच कामं करावं लागते, मग तू बिमार पडून जातं. म्हणून मी आले नाही पाहत, म्हणून मी येऊन होती राहिली. नाही हो बाई, असं काही नाही आहे, असं काही नाही आहे. तिच्याच्यानं का तू येशील नाही का. तुझं घर नाही आहे काही, तुझं नाही आहे का घर, तू काऊन नाही येशील. पण वहिनी अशी करते नाही, मग माझं मन खराब होते, म्हणून माझं याचं मन नाही होत. बाई नाराज नको हो. ते नाही हे करायला तर काय झालं. तू माय आहे ना अजून जिवंत. जोपर्यंत तू माय जिवंत आहे, तुला कोणाच गोष्टीची फिकर करायची गरज नाही आहे. ना मी करायला. तू माई पोरगी आहे, माय कर्तव्य आहे तुला करणं. मी येऊ ना, मी करीन तुझ्या. तू तिच्या बाबत आपलं मन नाराज नको करून घेऊ. नाराज नको तू. जोपर्यंत तू माय जिवंत आहे, त्या मायच्या जीवात जीव आहे, तोपर्यंत तुला कोणाच गोष्टीची चिंता करायची गरज नाही, कोणाच गोष्टीची नाही. तिचं काय करायला लागते तुला. तिच्या भरोशावर आहेस का तू. तुझं घर आहे, तू हक्कानं राह इथं, तुझे माहेर आहे, तुझ्या हक्क आहे पुरा या घरावर. तिचं काय करायला लागते वा. जायशील तर काय, जाशील तर जा. आली तर घर आहे, गेली तर दार आहे. तू चिंता नको करू बाई, तू चिंता नको करू. ती माय आहे ना जिवंत. मी येऊ ना, मी करीन तुझ्या. आई अशी नको बोलू तू, अशी नको बोलू. माय मन नाराज होते मग, अशी नको बोलू. बरंच झालं पाहुण्याला मी इथं घेऊन नाही आली. त्याने हे तमाशी पाहिले असतं काय म्हटलं असतं, तुझ्या भाव झाले तू तर एक दिवस सहन नाही होत असं म्हटलं असतं. आणि जात नको जाऊ म्हणेन आपल्या मायबापाच्या इथं. बरंच झालं मी त्याला घेऊन नाही आली, म्हणूनच मी घेऊन नाही आली. मला वाटलंच होतं अशा काही तमाशे असतील म्हणून. दादानं काहीच नाही म्हटलं का मग वहिनीले, काहीच नाही म्हटलं. तू घरीच नव्हता बाई. ते गेली ना तेव्हा तो घरीच नव्हता. घरी असतात तरी काय केलं असतं दादानं. दादा तर एक शब्द नाही बोलत ना वहिनीसमोर, एक शब्द नाही बोलत. त्याला काय करावं लागते आपल्या बहिणीचं, आपल्या बायकोसमोर एक शब्द नाही बोलत तो. जाऊ दे बाई, जाऊ दे. ज्याचं तो भरत बसन. तिला म्हणा भुलू नको म्हणा, तुला ती भाऊ आहे म्हणा, तू बी कोणाची ना कोणाची नणद आहे.
जसं करशील ना म्हणा तसं भरशील बी. आई तू नाराज नको हो, अशी रडू नको तू. काय रडू नको म्हणते बाई, एकोणती एक पोरगी आहे माईवाली. हा मी 1-2 दिवसासाठी आराम करायला तर इथे येऊ नाही शकत. हा मन नाही दुखत का? दुखत नाही का मन मग? जाऊ दे, ज्याचं तो भरत बसन. वहिनीला म्हणा भूलू नको म्हणा, तू बी कोणाची ननद आहे, तुला बी भावच आहे म्हणा. जसं तू आमच्या संग करशील तसं तासोबत बी होईन म्हणा. तू टेन्शन नको घेऊ. हां मी माय कामं करत जाईल, तुला माय कामं करायची काही गरज नाही. स्वयंपाक राहिला सशीन करायचा आहे ना, मग मी स्वयंपाक करतो. नाही बाई तू नको करू स्वयंपाक मी करतो ना, करतो मी. तू आराम करायसाठी आलेली आहे ना, तू आराम कर. का बाई दादा एवढं काही पाहते, दादाला काही दिसत नाही का? वहिनीचे असे ढंगे दिसत नाही का दादाला? दादासंग बोलतोच मी आभारीनं, बोलतोच. नाही बाई काही बोलू नको ते संग, त्याच्यासोबत काही बोलू नको, काही बोलून फायदा नाही आहे. तो त्याच्या बायकोला बोलीन, अजून ते म्हणेन आमच्या दोघा नवरा बायकोच्या मनात आग लावली, आमच्या दोघा नवरा बायकोच्या मनात भांडण लावले. हा पहिलेच ते म्हणते माझ्या सासून महिन्यात आमच्या दोघा नवरा बायकोमध्ये भांडण लावते म्हणते, अजून आपलंच नाव घेईन ते. राहू दे काही सांगू नको त्याला, काही सांगू नको. आई याच गोष्टीचा वहिनीनं फायदा उचलला ना, याच गोष्टीचा वहिनीनं फायदा उचललेला आहे. उचलू दे ना, उचलू दे फायदा, उचलू दे. हा सर्व इथंच करणार, इथंच भरणार. बरं आई तू भाजी कर, पोळ्या मी टाकीन. नाही बाई आता चालेल, आताच कामं करशील का? नाही पहिले तर रडणं बंद कर बरं आई, तू रडणं बंद कर. नाही बाई मी नाही रडणार, मी विचारच केला या बारीनं. हां माई पोरगी आली तर मी बिलकुल रडणार नाही. माई पोरगी आराम करायला आलेली आहे, मा पोरीला आराम करू देईन मी, तुला टेन्शन नाही देईन. हां मी विचारच केलेला आहे. बाई घरातल्या कामाधंद्याचं तू बिलकुल टेन्शन नको घेऊ, की आता वहिनी गेली तर कामं माई एकटीच करण का, असं तसं काही टेन्शन नको घेऊ तू. हां मी गावातल्या बाईसोबत बोललेली आहे, ते बाई म्हणे ठीक आहे म्हणे, जोपर्यंत तुमची पोरगी आहे म्हणे तोपर्यंत धुणं भांडे फरशी गिरशी सगळं मी करून देत जाईन म्हणे. तू फक्त आराम करायसाठी आलेली आहे ना. हां तू या घरी बी कामं करशील नाही तर बी कामं करशील का? तू आराम करायसाठी आलेली आहे तर घरातल्या कामाचं टेन्शन नको घेऊ, कामाचं मी पाहून घे. मासू दिले काय वाटते, तिच्या बिना आपलं अडते? अडते आपलं, असं वाटते का तिले? काही अडत नाही, कोणाशिवाय कोणाचं काही अडत नसते. तू घरातलं काही टेन्शन नको घेऊ बाई. हां तू माया आहे जिवंत. हां मी सर्व पाहतो, तू टेन्शन नको घेऊ. तू आराम करायला आलेली आहे, फक्त आराम कर, बाकी सर्व मी सांभाळून घेतो. खरं आई, खरी गोष्ट आहे म्हटलं. आपल्या माईशिवाय कोणी नसते म्हटलं, कोणी नसते. जेवढं काही आपली माय आपल्यासाठी करते ना, तेवढं या दुनियातनी कोणीच कोणासाठी करू नाही शकत, कोणीच नाही करू शकत. एक आपली मायच असते जे आपल्यासाठी सगळं करते. माय बिना कोणी नसते, आपलं कोणी नसते. बाई आता तू अशा गोष्टी नको करू, काय मग मी रडायला लागल. नाही आई नाही, रडू नको तू, रडू नको. मला तर रड येऊन गेला. खरं सांगतो आई, तू या बिना माई कोणीच कदर नाही करत. जेवढी तू कदर करतो ना तेवढी कोणीच कदर नाही करत. तू या एवढी फिकर माईवाली कोणालाच नसते. मनोऱ्याला असते म्हणा माई फिकर, पण तू एवढी फिकर कोणीच नाही करत. म्हणतात ना माईची जागा कोणीच घेऊ शकत नाही, कोणीच नाही घेऊ शकत. या दुनियातनी आपल्या माईची जागा कोणीच नाही घेऊ शकत. जाऊ दे बाई, रडू नको तू, रडू नको. जाय थकून आली असेल, हातपाय तोंडू, मी त्यासाठी चहा मांडतो. नाही राहू दे, तू बस, मी मांडतो चहा. काय डबल तेच, बस तू चुपचाप ना, मी मांडतो त्यासाठी चहा. बरं आहे. नाही बाई किती हालत घसरली म्हटलं मग पोरीची. हां आता माझी पोरगी आली ना, मग पोरीला काम नाही करू देईन मी. हां फक्त मग पोरीला आराम करू देतो. माझी पोरीला नाही कदर येते. खरं मला आता असं वाटत आहे फालतू आली, मी तर फालतू आली म्हणून तुम्ही ना येणं सोडलं. आता मग माहेरी मी येत नसतो, मला माहीत आहे ना वहिनी अशी आहे म्हणून. मी याची असली ना तर हमेशा वहिनी आपल्या माहेरी चालली जाते. मी याच्या पहिले आपणच चालली जाते. माझ्या वहिनीले ननद पाहिजेच नाही मा वहिनीले. मग मी याची असली की माई वहिनी चालली जाते, मग माई आई कामं करत राहते. माईले वाटते की 2 दिवस आपली पोरगी आलेली आहे, आपल्या पोरीला सुख भेटलं पाहिजे म्हणून ते बिचारी कामं करत राहते. मग माझ्याला कामं वाढतात ना आईचे, म्हणून मी आले नाही पाय. अशीच करते ना हमेशा वहिनी, अशीच करते. मी येतो, वहिनी चालली जाते आणि बिचारा माईला कामं करावं लागतात. आई मलाही कामं नाही करू देत ना. मी म्हणतो की हातभार लावू लागतो आई तुले, तर नाही म्हणते. जास्त दिवस काही राहिलं नाही पुरत इथं, जास्त दिवस काही राहत नाही मी. फक्त आजची रात्र राहतो आणि उद्या सकाळी आईला फोन करतो आणि मला घ्यायला या म्हणतो. चालली जा तुम्हा घरी, आपल्या घरी आपण बरं बाप्पा. राहीन नाही, उद्या चालली जा तुम्ही. कायले आपल्याच्यानं दुसऱ्याच्या घरात भांडणं, आपल्या घरी आपण बरं राहतो बाप्पा. चालली जाईन मी माघरी. जेव्हापासून वहिनी आली ना तेव्हापासून हे घर माया मला वाटतच नाही, असं वाटते दुसऱ्याच्याच कोणाच्या तरी घरी आली का. पहिले मी येत जाऊ ना तर कमसे कम वहिनी घरी राहे तरी, माय काही करे नाही पण राहे तर सरी. आता तर वहिनीनं नवीनच सोंग पकडलं, मी याच्या पहिलेच चालली जाते. आपली नणंद देणार आहे का, पहिलेच आपण आपल्या माहेरी चाललं जा. पण मला खराब वाटते ना, मला खराब वाटते. आईला असं म्हणू नाही शकत, असं म्हटलं की आईचं मन नाराज होते. मग याच्यापेक्षा आपण इतर आलेच नाही पाहिजे. चालली जातो मी उद्या माघरी. कसंही असो बापा, आपलं घर राहते. अरे बाई कधी आली तू? अरे दादा आला का तू? काही नाही बा, आता थोड्या वेळ पहिलेच आली. अरे तुला काही सांगितलं नाही, आईने नाही सांगितलं मला, रजनीनं बी नाही सांगितलं तू येणार आहे म्हणून. कोण घेऊन आलं, बुवा आले का? नाही बुवा नाही आले, त्यानं बसमध्ये बसून दिलं मला. मग मीच आली, बस स्टँडपासून ॲटो घर केला आणि घरी आली.
मला फोन करून द्यायला पाहिजे होता, मी आलो असतो तुला घ्यायला. नाही नाही मॅडला कशाला त्रास द्यायचा, मी चाली. बरं बरं, रजनी कुठे आहे? आता काय सांगू दादाले, आई म्हणे काही सांगू नको म्हणे. घे बाई सुनीता, हे घे चहा बनवून आणला त्यासाठी, चांगली अद्रक टाकली मस्त याच्यामध्ये, घे चहा पिऊन घे. अरे आई, तू काय घेऊन आली चहा? अरे बाप्पा मोहन, तू बी आला का? मला माहित असतं तू बी आला म्हणून त्यासाठी बी घेऊन आलीस ती चहा. बस तू थांब, मी आणतो त्यासाठी चहा घेऊन येतो त्यासाठी. आई, तू काय सुनीतासाठी चहा घेऊन आली? रजनी कुठे आहे? रजनीला कोण नाही सांगितलं चहा आणायला? कुठं आहे ते? बाहेर गेलेली आहे का मार्केटमध्ये? काय सांगू बाई आता, मी पोराले ननद देणार आहे म्हणून तू बायको पहिलेच ननदच्या धाकानं माहेरी पाहून गेली म्हणून हे सांगू का ताईले? आई, कुठे आहे रजनी? दादा माझी गोष्ट ऐक पहिले. काय झालं, कुठं आहे ते? अरे तिची आजी आलेली आहे म्हणे, तर तिच्या आजीला भेटायला गेली बा, ते तिच्या माहेरी गेली. काय अचानकच? मला तर तिनं काही सांगितलं नाही. सकाळीच तर बोललो मी तिच्यासोबत, काही तिनं मला म्हटलं नाही. मी मायबापाची इथं जाणार आहे का काही काहीच तर बोलली नाही. ते कशी काय चालली गेली अचानक? माहित नाही बा, हेच सांगितलं तिनं मला. पण मला सांगायला का काही माहित नाही बा, तिनं तुला सांगितलं नाही का? मला वाटतं तुला सांगितलं तिनं. नाही, तिनं मला सांगितलं नाही, काही नाही सांगितलं मला तिनं. तू या बायकोला काय म्हणा बापा, आम्ही ना तू बायको मर्जीची मालक आहे. जई वाटलं तई जाते, जई वाटलं तई येते. तिला कोण म्हणणार आहे बापा, कोण म्हणणार आहे? तू बी तर आपल्या बायकोचीच ऐकतो बापा, आपल्या माईची कुठं ऐकतो? आणि तुला काही म्हटलं होतं तू बायको म्हणते आमच्या नवरा बायकोच्या मधात भांडणं नका लावू, आमच्या नवरा बायकोच्या मधात बोलू नका. तर काय बोला बापा आम्ही तिला म्हणतात? आम्ही काही बोलत नाही बापा. तुम्ही दोघं नवरा बायको आहे, तुम्ही दोघं नवरा बायको आपल्या पायात बसा. समजलं मला, आता पुरी शाळा समजली मला. काहून ते गेली तिच्या माहेरी समजलं मला. सुनीता येणार आहे ना म्हणून ते चालली गेली. तिला वाटलं आपली ननद येऊ राहिली, ननदचं करा लागेल, पुरे कामधंदे करा लागेल, म्हणून ते चालली गेली. ननद येणार आहे म्हणून ते पाहून गेली पहिलेच. काय बाप्पा दादा, आम्ही तुला काही सांगू नाही राहिलो बाप्पा, आमच्या तोंडानं काही म्हणू नाही राहिलो, तू स्वतःच म्हणू राहिला. नाही तर मग वहिनी म्हणते की दोघी मायले की कानं भरून देतात म्हणते. हो रे बाप्पा, आम्ही तुला काहीच नाही म्हणू राहिलो, तू स्वतःच म्हणू राहिला. आई, सर समजते ना मला, सर समजते, सर दिसते मला. तुला काय वाटते मला काही दिसत नाही? पण असं वाटते घरात भांडणं नाही झाली पाहिजे, भांडणं नाही झाली पाहिजे म्हणून मी चूप राहतो. तर तिला वाटते मानवरा माय ऐकते. मला असं वाटते घरात भांडणं नाही झाली पाहिजे, घरात शांतता राहिली पाहिजे, म्हणून सर्व पाहून घेऊन मी काही म्हणत नाही. आता तर अति केली तिनं. माई बहीण आली तर स्वतः चालली गेली. माई बहीण का 4-8 दिवस राहू नाही शकत का घरी? एवढी भारी झाली का तिले? जाऊ दे रे बाप्पा, जाऊ दे, काही म्हणू नको. मा पोरीचं करणं मला काही भारी नाहीये. गाईची शिंग का गाईले भारी असतात का? माई पोरगी काही मला भारी नाही, करू शकतो मी मा पोरीचं. नाही आई, ते गोष्ट नाही आहे. जेव्हा कधी सुनीता येते ना तेव्हा ते आपल्या माहेरी चालली जाते. तिला वाटते ननदचं करा लागन म्हणून ते पहिलेच चालली जाते. जाऊ दे रे बाप्पा, जाऊ दे. तिले कुठे नांदत लागत बसतं तिच्या, कुठं भांडणं तिच्यासोबत करत बसतं. जाऊ दे बाप्पा, ते जायचं आहे तर जाऊ दे. नाही आई, नाही, हे बरोबर आहे का? बरोबर आहे का? हे असं चालणार आहे का? ननद देणार तर भावजे चालली जाणार? हे कुठचं आहे असं? मन नाही पटत. हे माई बहीण आहे, माई बहीण का 2 दिवस तिला भारी होते का? 2 दिवस राहू नाही शकत का माई बहीण माघारी? तिला असं वाटत असेल बाप्पा, तुमची बहीण आहे, तुमची पोरगी आहे, तुम्ही पाच बसा, तुम्ही करत बसा. मी चालली माय बापाची इथं. असंच होतं. एवढीच तिची जिवार येत होती करायची, तर मग पहिलेच तिने आपल्या मायबापाला म्हणायला पाहिजे होतं, ज्या पोराला माय नाही आहे, बाप नाही आहे, बहीण नाही आहे, असा पोरगा पाहून द्या म्हणून. मग कोणाचं कराच नाही लागन. पहिलेच असा पोरगा पाहायला पाहिजे होता मग तिच्या मायबापांना. जाऊ दे ना बाप्पा, जाऊ दे. काय नांदी लागतं तिच्यावाल्या, करू दे तिच्या मनाने तिले. ते अशी निघाली तर काय करतं, सोडून देतं मी बायकोले. जेव्हा तिला मा बहिणीचं काही करा नाही लागत, मा मायचं काही करा नाही लागत, मा बापाचं काही करा नाही लागत, तर मा काय कामाची? जाऊ दे ना बाप्पा, काय सांगत चांगली राहते ना, आमचं काय? आई, फक्त माझ्यासोबतच चांगलं राहून चालणार आहे का? मी कसं माझ्या सासूले, माझ्या सासऱ्याले आपलं समजतो, तसं काय होते तिले मा माईले, मा बहिणीले आपलं समजायले. जाऊ दे बाप्पा, असते कोणी तसं, मग काय करतं? संसार तोडतो ती आमच्यासाठी, संसार तोडतं. नाही आई, तिची अक्कल ठिकाण्यावर आणा लागेल मला. लय झालं आता, लय झालं. हे 2-3 वेळा झालं तिचं असं करणं. जेव्हा माझी बहीण येते तेव्हा ते आपल्या माहेरी चालली जाते. या बारीनं तर अति केली तिनं, मला बिना सांगता चालली गेली. नाही, अति झाली आता, लय झालं. डोक्यावरून पाणी गेलं मायावाल्या. आता नाही सहन करू शकत मी. थांब तू थांब, तिची अक्कलच ठिकाणावर आणतो मी. हॅलो हॅलो, बोला ना. आता माय बाई, हा पोरगा ऐकतच नाही बाप्पा, ऐकतच नाही. आता डबल म्हणेन माई सून. माझ्या सासून साग लावली म्हणे, दोघी मायले की कानं भरून दिले म्हणे नवऱ्याचे. दादा जाऊ दे, झालं ते झालं, भांडण नको करू वहिनीसोबत, चांगल्यानं बोलतो मी, बरोबर बोलतो. ऐकत नाही बाप्पा, पोरगा ऐकत नाही. काय झालं व, काऊन एवढे रागत नाही? काऊन रागत नाही मी? तुला माहित नाही का कुठं आहेस तू? कुठं आहो म्हणजे? आईच्या घरी आलेली हो मी, आई बाबाची आलेली आहो. असं तुला सांगितलं मला? अहो मी सांगणारच होती, मी बोलूनच गेली. असं काऊन गेली तू? अहो माझी आजी आलेली होती ना, आता आजीला भेटायला आली. एक काम कर मग, आता तू तिथंच राह. मग आता परमनंट तिथंच राह, भेटत राह आजीले. आता माय बाई, कशी बोलू राहिली तुम्ही? मी तर फक्त भेटायलाच आली होती. जेव्हा माझी बहीण माघारी येणार होती तेव्हाच तुला भेटायला जायचं होतं का? तुला जर भेटायला जायचं असतं ना, तुला मला सकाळीच सांगितलं असतं. जेव्हा तुला माहीत पडलं की ननद येणार आहे घरी, म्हणून तू तुझ्या मायबापाची इथं चालली गेली. मला का समजत नाही का? समजत नाही मला?
तू कशी वागतं मग आईसोबत मग बाबासोबत मग बहिणीसोबत तुला काय वाटते मला काही दिसत नाही सरळ दिसते मला सरळ दिसते पण असं वाटते घरातलं वातावरण खराब नाही झालं पाहिजे भांडण नाही झाले पाहिजे घरामध्ये म्हणून मी काही म्हणत नाही आणि मी काही म्हणत नाही बोलत नाही याचा फायदा उचलला तुला फायदा उचलला नाही हो बाप्पा नाही नाही मी तुम्हाला सांगणारच होती पण असं काही नाही बाप्पा मनात नाही खरंच नाही ना मग मनात असंच काही असं काही नाही आहे हां माझं मन एवढं खराब आहे का हो एवढं खराब आहे का ते मला काही माहित नाही आता तू तिथंच राह दिवस पेपर पाठवतो मी आता तिथंच राह तू तिथंच आराम करत राह आणि जे वाटते त्याला भेटत राह तू आता काय नाही बाई हा दरवाजाही बरोबर लागत नाही असंही काम करायला लागेल वाटते नाही हो बाप्पा असे कसे बोलू राहिले तुम्ही कसे बोलू राहिले असं कसं बोलू राहिलो मी बरोबर बोलू राहिलो मी बरोबर बोलत आहो आता तिथंच राह आपल्या मायबापाची इथं तिथंच सरायला भेटत राह मस्त आराम करत राह नाही असं नका म्हणू आता नाही बाई काय झालं बाप्पा कोणासंग बोलू राहिली माफ करून द्या मला माफ करून द्या मी तुम्हाला सांगणारच होती मी तुम्हाला मला बी सांगून काय करणार होती तू काय करणार होती हे सांगणार होती की तुमची बहीण आराम करायला येणार आहे तुमच्या घरी माईनं देणार आहे म्हणून मी मायबापाच्या घरी चालली हे सांगणार होती का नाही बाबा तुम्ही गलत सोचत आहे तुमच्या मायनं तुमच्या बहिणीनं तुमचे कानं भरून दिले ना खरं सांगा त्यानं कानं भरून दिले ना तुमचे हां माहीत आहे मला माहीत आहे हे होणार होतं मला माहीतच होतं त्यानंच कानं भरून दिले तुमचे त्यानंच कानं भरून दिले माय कोण कानं गिनं नाही भरले हां मला डोळ्यानं दिसत नाही का दिसत नाही मला डोळ्यानं हां तुला काय वाटते मला काही दिसत नाही सरळ दिसते मला सरळ दिसते आई काय करते ते बी दिसते तू काय करतं ते बी दिसते म्हणून आता याची काही गरज नाही आहे आता तिथं चांगला आराम करतो चांगला आराम करता मायबापाची इथं ऐका तर खरी पहिले माझी पूर्ण गोष्ट ऐकून तर घ्या तुम्ही काय ऐकायची गरज नाही आहे जे ऐकायचं होतं जे पाहायचं होतं ते मी पाहिलं समजलं मला आता सरळ आता तू चांगली तिथं त्या मायबापाची इथं आराम कर आराम कर तू माघारी यायची काही गरज नाही आता काही गरज नाही आहे हॅलो ऐका तर खरी माय बाई ठेवला बापा माणसानं फोन बाई रजनी काय झालं बाई कोणाचा फोन होता आई खतम झालं सर्व काही खतम झालं आता काऊन काय झालं सांगशील काही सांगायला काही राहिलं नाही आता आई काही नाही राहिलं आता काय झालं बाई हां काय झालं सांग ना मला चांगल्यानं सांग आई माई न देणार होती आराम करायला म्हणून मी तर चालली आली ना कामाधंद्याच्या धाकानं हो तर पाय आता तू माई चाल मावरच भारी पडली काऊन काय झालं आता हे म्हणतात की माघारी काही याची गरज नाही आहे म्हणे तू म्हणे माई बहीण येणार आहे म्हणून तू मा बहिणीच्या धाकानं तू चालली आली म्हणे हां तू हमेशा अशी करतो म्हणे माई बहीण जेव्हा बी येणार असते म्हणे तेव्हा तू आपल्या मायबापाच्या घरी चालली जातो म्हणे तर आता आपल्या मायबापाच्याच घरी राह म्हणे माघारी याची काही गरज नाही म्हणे दिवस पेपर पाठवतो म्हणते असं म्हणत आहेत ते माय बापा रे असं कसे बोलू शकतात ते हां एकदम असं कसे बोलू शकतात तुला म्हटलं कोण नाही मा आई संग बोला म्हणून ते म्हणत होते मला कोणासंग बोलायची गरज नाही आहे म्हणे बाई आता काय करू आई माझी जिंदगी खराब झाली माझी जिंदगी माई चाल मावरच भारी पडली आई मी जातो माघारी जातो मी चालली बापा मी माघारी मी बी गलत केलं इथं येऊन गलत केलं मी लय मी चालली माघारी आई चालली मी आता नाही बाई हे काय झालं रे बाप्पा बाई रजनी थांब मला येऊ दे थांब बाई थांब नाही आता नाही थांबत मी चालले मी माघारी चालले मी रजनी थांब ना माय ऐकतं सही